हे सविस्तर घडामोडी या बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात। जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा 6% अधिक पावसाची नोंद झालेली आहे। मात्र ऑगस्टच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होता। पुढील 2 दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। 5 आणि 6 ऑगस्टला राज्यभर पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर कमी राहील। दरम्यान 15 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन भाटघर धरणामध्ये 100% पाणी आलेलं आहे। म्हणजे धरण 100% भरलेलं आहे। धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडायला सुरुवात झालेली आहे। सध्या नीरा नदी पात्रामध्ये 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। तर बातमी जळगावमधून। जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावच्या बहाळ परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नारळी नदीला पूर आला। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। पुराच्या प्रवाहामध्ये गुरांकरता साठवून ठेवलेली मक्याच्या चाऱ्याची कुट्टी आणि त्यावरील शेड सुद्धा वाहून गेली असा व्हिडिओ समोर येतोय। पुरामुळे पिकांसह गुरांच्या चाऱ्याचंही मोठं नुकसान झालंय। पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या 40 गावातून जोर धरतेय। शेडसह चाऱ्याची कुट्टी वाहून गेलेली आहे। त्यामुळे जनावरांचं साठवून ठेवलेलं जे खाद्य होतं, अन्न होतं, ते वाहून गेलेलं आहे। अनेक शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। 40 गावची जळगावातली ही बातमी आहे। नारळी नदीच्या पुरामुळे मोठं नुकसान झालंय, त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते आहे। तर जळगावमध्येच अंमळनेर तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय, किंबहुना अतिवृष्टी होतीये। त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कापूस, सोयाबीन, मका, भाजीपाला पिकं पाण्याखाली गेले। शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभं ठाकलंय। अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटलेत आणि शेती अक्षरशः खरबडून निघाली आहे। अद्याप महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू न झाल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत। पडलेला आहे, तर एकच विनंती आहे की लवकरात लवकर काहीतरी सरकारने याच्यावर निर्णय घेऊन अधिकारी लोकांना सांगायला पाहिजे की वरच्या पातळीचे जे मंत्री असतील, पुढे असतील, त्यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे। आजपर्यंत कोणीच बांधापर्यंत पोहोचलेले नाही, अधिकाऱ्यांनी कोणी आलेलं नाही। तर बातमी रायगडमधून, म्हणजे जळगाव नंतर आता आपण रायगडकडे वळतोय। खोपोली जवळ केपी वॉटरफॉल परिसरामध्ये ट्रेक दरम्यान ठाण्यातील 23 वर्षाचा तरुण पाय घसरून दरीमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला। रील्स बनवताना ही घटना घडल्याची माहिती समोर येतेय। हेल्प फाउंडेशन, स्थानिक ग्रामस्थ आणि खोपोली पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि तरुणाचा मृतदेह बाहेर काढला। खोपोलीतल्या केपी वॉटरफॉलवरची दुर्घटनेची ही बातमी आहे। ट्रेक दरम्यान ठाण्यातला एक तरुण होता, तो दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। लोणावळ्यातील मेप्रो गार्डन इथं एका पर्यटकाला दिलेल्या पिझ्झामध्ये किडे आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे पर्यटकांमध्ये संताप आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। पण व्हायरल व्हिडिओमधील दाव्यांची अद्याप प्रशासन किंवा मॅप्रो व्यवस्थापनाकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही, त्याला दुजोरा दिला गेलेला नाहीये। चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल।